आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। आई आणि मावशीचा काहीच पत्ता लागला नाही। त्या विश्वंभरच्याही घरी गेलो होतो, तिथे कोणीच नाहीये। सोम कुठे? आम्ही दोघं बाहेर बोलत होतो, नंतर तो काय दिसलाच नाही आणि आता फोन करतो तो उचलत नाहीये। अरे असं कसं माहिती नाही? तर बबलू तू इथे काय करतोयस? आणि तुला आत कोणी सोडलं? सांगतो सगळं सांगतो। चंद्रकांत मेंदळे, तुमच्यासाठी आमंत्रण आहे। हे काय? सोहम आणि कियाराचं लग्न? काय? व्हॉट? एवढंच नाही, पत्र पण पाठवलंय तुमच्यासाठी। वाचू का? वाचतो। आग्रहाचं निमंत्रण। देवा ब्राह्मणाच्या साक्षीने शुभ मुहूर्तावर मी माझी मुलगी कियारा ठाकूर आणि सोहम मेंदळे यांच्या लग्नाचा थाट घातलाय। नवरदेव स्वतः माझ्याकडे चालून आलाय। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आईच्या आशीर्वादाशिवाय लग्न कसं पार पडणार, तर त्याची देखील सोय मी केली आहे। वरमाई आशीर्वाद द्यायला तयार आहे। आता उरला प्रश्न मावशीचा, तर अहिल्यादेवी किर्लोस्कर आणि माझा हिशोबच वेगळा आहे, ऐतिहासिक आहे। आणि आजच्या शुभ मुहूर्तावर सगळे हिशोब चुकते होणार। बापरे, म्हणजे आता वहिनी परत कधीच येणार नाहीत? तरी मी सांगत असते, नका भांडू, कोणाच्या मध्ये नका पडू, ऐकतच नाही। आता एवढं मोठं साम्राज्य मी एकटीने कसं सांभाळायचं? पण सांभाळेन मी। तुमचा प्रिय विश्वंभर ठाकूर। येतो हा, आग्रहाचं निमंत्रण आहे, सगळे लग्नाला या। चला रे। म्हणजे सोहम त्याच्या तावडीत आहे। आई आणि तिरोत्तमा मावशी पण। त्याला हवं होतं तेच केलं त्यांनी। अहिल्याने त्याचा अपमान केला होता, त्याचा सूड घेणारच हा। त्या माणसाचा काही नेम नाही, तो कुठल्याही थराला जाऊ शकतो। नाही, करेक्ट आहे। इथे स्थळ मेन्शन नाही केलंय, फक्त वेळ दिलीये 12:30। 12:30चं मुहूर्त म्हणजे 12:30च्या आधी आपल्याला पोचावं लागेल तिकडे। चल चल चल, आलो।